आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कोल्हापूरमध्ये तब्बल 12 वर्षांनंतर दक्षिण भारत जैन सभेचे 104वे नैमित्तिक अधिवेशन आयोजन। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर। 2 ऑगस्ट रोजी जैन समाजासाठी हा एक महत्त्वाचा सोहळा ठरणार आहे। रविवारी 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। सन 1899 मध्ये स्थापन झालेली दक्षिण भारत जैन सभा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक कार्यासाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था आहे। या अधिवेशनामध्ये गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा, आगामी वर्षासाठीच्या योजना, समाजहिताचे विविध उपक्रम आणि भावी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात येणार आहे। या अधिवेशनाला कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। या सभेचे अध्यक्ष भालचंद्र वीरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्कार, शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग या पंचसूत्रीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत। तसेच जैन नेक्स्ट आणि सहकार समिती या नव्या उपक्रमांमुळे सभेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळत आहे। छत्रपती शाहू महाराजांनी 1901 साली जैन बोर्डिंगसाठी जागा बहाल केल्यामुळे कोल्हापूर आणि दक्षिण भारत जैन सभेचे ऐतिहासिक भावनिक नाते आजही कायम आहे। या अधिवेशनाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार ट्रस्टी राजेंद्र पाटील यड्रावकर, अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे। पत्रकार परिषदेला केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेबजी पाटील, चेअरमॅन संजय पाटील, व्हाईस चेअरमॅन अभिनंदन पाटील, अनिल बागणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत राजोबा, सुरेश रोटे, रवींद्र पाटील, श्रेणिक पाटील, महिला महामंत्री सरोजिनी खोत, अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते। 2 ऑगस्ट रोजी 1899 साली स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेला आज 127 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 104वे नैमित्तिक अधिवेशन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये होते। त्याबद्दल कोल्हापूरच्या तमाम समाजाच्या वतीनं मी दक्षिण भारत जैन सभेचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। दक्षिण भारत जैन सभेनं आज समाजातल्या सर्वच घटकाला, मग शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नवीन तरुण पिढी शैक्षणिकदृष्ट्या असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये समाजातली पिढी असेल किंवा समाजातले लोक हे पुढे यावे, समाजातल्या वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे अनेक वर्ष सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गेल्या वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा या दृष्टीनं ह्या नैमित्तिक अधिवेशनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व जैन समाजातील श्रावक श्राविका या 104व्या अधिवेशनाला अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। समाजाच्या भावी वाटचालीचा निर्णय या 104व्या अधिवेशनाच्या निमित्तानं समाजातल्या चाललेली वाटचाल आणि समाजातल्या पुढच्या होणाऱ्या जडणघडणी यावर विचार करून समाजाला पुढे घेऊन कशा पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीचं मंथन या अधिवेशनातून घडेल असा मला विश्वास आहे।